बोलो भारत माता की जय। ओ मूर्ति बहमनी सुल्तान युद्ध में तोड़ डाला। बोलो भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। दिवसाची सुरुवात ही भारताच्या तिरंग्याला सल्यूट करून झालेली आहे। त्यानंतर तुम्हाला मी थोडासा माझ्या जिथे आम्ही स्टे केलेला आहे त्याबद्दलचा ओव्हरव्ह्यू देतो। बॅक साईडला जे दिसतंय तुम्हाला ते सर्व काही आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि इथून आम्ही आता जाणार आहे विठ्ठला टेम्पल एक्सप्लोर करण्यासाठी। सर्वात आधी आम्ही ब्रेकफास्ट करणार आहे, त्यानंतर आम्ही पुढे जाणार आहे। आणि हा रिसॉर्ट पण खूप चांगल्या लोकेशनला आहे, बाजूलाच रिसॉर्ट आहे आणि रिसॉर्टच्याच शेजारी तुम्हाला दाखवतो काय आहे। इकडे माझ्या बॅक साईडला तुम्हाला दिसत असेल, बॅक साईडला जे दिसतंय ना ते आपल्या हनुमानरायांचं जन्मस्थान आहे। तिकडे आम्ही उद्या जाणार आहे। उद्या वरती जाऊन तुम्हाला मी दाखवेल की वरून जो सीन दिसतोय तो सीन कसा दिसतोय आणि ॲक्च्युअल मध्ये ते मंदिर पण किती सुंदर आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला अशा टाईपचे कंटेंट आवडत असतील की ज्यामध्ये बाईक रायडिंग पण असते आणि प्लेसेस एक्सप्लोर पण करायला मिळतात, जर असा कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। महादेव महादेव जय जय श्रीराम। मित्रांनो या दिवसाच्या राईडची सुरुवात ही एवढी एनर्जेटिक झालेली आहे म्हणजे आपला दिवस खूपच छान जाणार आहे। आणि जसं रिसॉर्टच्या बाहेर आलोय तुम्हाला हा सीन दिसत असेल, समोर जे दिसतंय आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या हनुमानरायाचं जन्मस्थान। वाव। आणि समोर जे पर्वत दिसतंय त्याचं नाव आहे अंजनाद्री पर्वत, खूप छान आहे। काल जसा जोश होता अगदी त्याच जोशाने आम्ही निघलोय परत। वा, आजूबाजूला पूर्ण भात शेती आहे आणि आज 15 ऑगस्टची सुट्टी असल्यामुळे इकडे अंजनाद्रीला थोडी जास्त गर्दी दिसते। इकडे पार्किंग पण फुल आहे। गाईडनी सांगितलं होतं की जेव्हा सनराइज वगैरे होतो ना तेव्हा अजून खूप जास्त छान दिसतं आणि पूर्णच्या पूर्ण ब्लॉक संपेपर्यंत तुम्हाला हे असे सीन पाहायला मिळतील। ये तो बस शुरुआत है, पिक्चर अभी बाकी है। इकडे राहणाऱ्यांसाठी ही जागा खरंच किती सुंदर आहे ना। पूर्ण जिकडे नजर जाईल तिकडे एकदम सुंदर टेकड्या आहेत आणि हे नारळाची झाडी
परत सर आमचा पुढून फोटो काढतायत. उहू! वा, या साईडला सीन पहा तुम्ही, काय सुंदर आहे. इकडे हा सीन पाहून असं वाटतंय की माणसांनीच दगडावर दगड रचून असा पहाड बनवलेला आहे. प्रॉपर एका दगडावर दुसरा दगड रचलेला आहे इथे. आणि या साईडला नजर गेली तर या साईडला पण सेम असा सीन आहे. खूप दिवसापासून माझी एक इच्छा होती अशी राईड करायची आणि ती इच्छा आज पूर्ण होते. या गोष्टीचा खूप जास्त आनंद आहे. एखादा रायडर जेव्हा 600-650 किलोमीटर अंतर पार करून येतो ना, तर तो येतो यासाठी, असे सीन पाहण्यासाठी आणि अशा ठिकाणी राईड करण्यासाठी. काय जागा आहे, काय आजूबाजूला शेती आहे. तो जो एक डायलॉग होता ना मागे खूप फेमस झालेला, काय झाडी काय शेती, तो डायलॉग इथे सूट होतो. एकदम इथे प्रॉपर सूट होतो. आय लाईक इट. आणि आम्ही मुद्दामून स्पीड स्लो ठेवतोय कारण का आम्ही आलोय ह्या सर्व गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि नेमकं इथेच जर गाडी पळवली तर काही अर्थ राहणार नाही त्या गोष्टीला. आज आणि उद्याची पूर्ण राईड ही आमची खूप स्लोच राहणार आहे. आणि अगेन मग जी आमची शेवटची राईड आहे हम्पी टू पुणे, ते एकदम हाय स्पीड राहील. जशी आम्ही येते वेळेस होती सेम तसेच. आणि या राईडमध्ये नेहमी आमच्या सोबत राहणारे आमचे मार्शल ते आहेत तिकडे समोर. वा, रात्री आम्ही ह्याच रस्त्याने गेलो होतो आणि मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं पण होतं की ही म्हणजे ही रात्रीची वेळ आहे तर तुम्हाला इथे काही दिसणार नाही, पण सकाळी जेव्हा येऊ तेव्हा तुम्हाला खूप सुंदर सीन पाहायला मिळेल. तो सुंदर सीन म्हणजे हा. आणि इकडे येण्याचा एकदम चांगला टाइम म्हणजे हाच आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. आता नेमका आम्ही ऑगस्टमध्ये आलोय. आम्हाला 15 ऑगस्ट इकडे करायचं होतं. आजच्या डेटला इकडे हा जो सीन दिसतोय हा असा दिसतोय, जो की एकदम परफेक्ट आहे. एकदम परफेक्ट. पाऊस पण नाही आहे, वातावरण एकदम ढगाळ वातावरण आहे, थंड हवा आहे आणि आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी आहे. म्हणजे आम्ही एखाद्या पोल्युटेड शहरापासून 100% जे नॅचरल शहर असतं ना, म्हणजे जिकडे पोल्युशनची दूर दूरपर्यंत काहीच संबंध नसतो, त्या ठिकाणी येऊन थांबलोय. निघल्यापासूनची ही 3rd टाईम आहे जिकडे आम्ही डेव्हलप करतोय. प्रत्येक वेळेस टँक फुल केलेला नाही आहे. टँकमध्ये जेवढी जागा आहे तेवढं टाकतोय. किती सुंदर आहे ना हे सर्व शेती, नारळाची झाडी. आणि या साईडला पाहायला गेलं तर पूर्णच्या पूर्ण डोंगर. इकडे येऊन नारळ पाणी तर पिलंच पाहिजे रे. खूप ठिकाणी नारळ पाणीवाले आहेत. तुम्ही खूप ठिकाणी हाफ ब्रिज पाहिला असेल. हम्पीला जे कोणी येतात ना आणि ज्यांच्याकडे ड्रोन असतो तो ह्या ब्रिजचा व्हिडिओ बनवतो म्हणजे बनवतोच. तो हाच ब्रिज आहे. तो जो समोर असा त्या दगडामध्ये कोरलेला रस्ता दिसतोय इकडे असा समोर, आम्हाला तिकडे जायचं आहे आता. इकडे फॅमिली डब्बा पार्टीसाठी पण थांबलेली आहे. आणि हा लॉंग विकेंड असल्यामुळे खूप लोक पण आज आले असतीलच तिकडे. आम्ही पण काय कमी आहे का? आम्ही पण खूपच आहे. कसं आहे, रिजन चेंज झालं ना ह्या सर्व गोष्टी आपल्याला पूर्ण चेंज पाहायला मिळतात. इकडचं कल्चर झालं, परत मग ह्या सर्व काही नेचर झालं. इव्हन इकडे आल्यानंतर रस्त्याचा कलर पण चेंज होतो. आपल्याकडे पूर्ण ब्लॅक कलरचा रस्ता असतो, इकडचा जो थोडासा व्हाईटिश कलर असतो. गाडी ही याच्यासाठी घ्यायची असते, वेगवेगळे प्लेसेस एक्सप्लोर करण्यासाठी. गाडी नवीन घेताय आणि तुम्ही फक्त घर ते ऑफिस, ऑफिस ते घर एवढंच करताय तर तुमच्या गाडी घेण्याला काहीच अर्थ नाहीये. तसं तेवढंच करायचं असेल तर एकदम छोटी स्कूटी घेतलेली परवडते. तुमच्याकडे चांगली गाडी आहे आणि तुम्ही जर एक्सप्लोर करायला बाहेर निघत नसाल
तर मग ते तुम्ही समजून घ्या आता. तिकडे हम्पीमध्ये एंट्री करते वेळेस आम्ही जातोय हॉटस्पॉटवरून आणि आमचं हम्पीमध्ये वेलकम होतंय या अशा सुंदर कमानीतून. वा, मी थोडं स्लो चालवते. वा, काय मस्त एंट्री आहे यार. म्हणजे आधीच्या काळामध्ये जे राजधानीचं शहर होतं, शहरामध्ये एंट्री करण्यासाठी असलेली ती एक महत्वाची कमान असेल. आणि इकडे आम्ही गाडी पार्क करू. गाडी पार्क केली. बॅग आहे हेवी, एवढी बॅग ज्यामध्ये रेनकोट आहेत एवढं घेऊन तर फिरावं लागणार आहे आता. इथे गाईडकडून आम्ही पूर्ण माहिती घेतली आणि इथून आम्ही जातोय आता विजय विठ्ठला टेम्पल पाहण्यासाठी. आणि इकडे बॅक साईडला सिक्युरिटी पोस्ट पण आहे. इकडे वरती जे दिसते सिक्युरिटी पोस्ट. That's why they added a watchtower point like this in the highest level. These are all watchtower point to watch out enemies. आपका आगे जो दिख रहा है ना, ये जो विष्णु टेम्पल था, एक्चुअली अंदर वहीं पे डोर फ्रेम है. डोर फ्रेम पे डोर कीपर्स है, द्वारपालक. उनका हाथ में शंख चक्र गदा रहता है. किनका हाथ में जो शंख चक्र गदा रहते हैं वो विष्णु का द्वारपालक होता है, जया और विजया. इंस्टेड ऑफ शंख चक्र उनका हाथ में त्रिशूल और डमरुग रहेगा तो शंकर भगवान का द्वारपालक होते नंदा सुनंदा. बट युद्ध में यहाँ का मूर्ति तोड़ डाला. वहीं पे सिर्फ पेडस्टल बच चुका है, पहाड़ी पीठ बोलता है इसको. बट वो जया विजय रहता ना हमेशा विष्णु मंदिर में रहता है. दैट्स वाई इट वाज अ विष्णु टेम्पल. बट कौन सा तरह का भगवान था मालूम नहीं, क्योंकि वो मूर्ति मिला नहीं. हर एक लार्ज स्केल टेम्पल के साथ आप टेम्पल टैंक देख सकते हैं. इसको कहते हैं पुष्करणी, पवित्र पानी का कुंड होता है. यूजुअली वास्तु का प्रकार पानी रहना नॉर्थ ईस्ट कॉर्नर पे, ईशान कोने में पानी रहना. तो टेम्पल फेसिंग टुवर्ड्स ईस्ट, ये नॉर्थ ईस्ट कॉर्नर होता है. ये पानी का टैंक बन चुका है. ये दो रीजन के लिए यूज होता था. एक, हर साल विठला और रुक्मिणी माता का मैरिज सेलिब्रेशन होने के बाद, लग्न का महोत्सव होने के बाद रात में यहाँ पर फ्लोटिंग सेलिब्रेशन रहता है. वो सेलिब्रेशन का नाम कहते हैं तेप्पा उत्सव. यूजुअली रात में होता है वो सेलिब्रेशन. बोट में रेक्टेंगुलर शेप बोट रहता है, उसमें मूर्तियों को बीच में बिठाकर प्रदक्षिण करवा देते थे. रात को समय उनके पास इलेक्ट्रिसिटी नहीं था, इसलिए बीच में एक छोटा सा मंडप किया हुआ है. अभी पानी का फ्लो लेवल ज्यादा है. यूजुअल टाइम पे 10 फुट और नीचे रहता है. इसका पानी का सोर्स उस जमाने में नदी से आते थे थ्रू द कैनाल. ग्रेविटेशनल फोर्स में नदी से पानी लेके आया, वो मिसिंग है सर. वो मंडप के बीच में बोन फायर लगाते थे. वो बोन फायर का लाइट एंटायर इस प्लेस में स्प्रेड होता था. सो देयर इज टू वॉच थ्रू द बोन फायर लाइट. बाद में वहां पर एक मंडप दिख रहा है, उत्सव मूर्ति वहीं पे बिठाते थे. लोगों ने चल के वहीं पे दर्शन लेकर वापस लौटते थे. वो महाराष्ट्र नासिक में पंचवटी में होता है. वहां से रामा और लक्ष्मण सीता माता को ढूंढ के यहाँ पे पहुंचते हैं. पहले यहाँ पर शबरी माता को मिलता है. पंपा सरोवर का किनारे पे एक गुफा है, शबरी गुफा, आप कल देखने वाला है. वो वहां पर शबरी माता को मिला था. शबरी माता हर दिन जंगल में जाके बेयर फ्रूट्स कलेक्शन करके वहां पे रखते थे. सो रामा को देखने के बाद वो खा के कौन सा जो स्वीट रहते वो रामा को देते थे. उनका डायरेक्शन में हनुमान को यहाँ से भेज के सीता माता को मिलके वहां से चूड़ामणि लेकर आया. बाद में यहाँ से सारा वानर सैन्य को लेके गया. वो कहानी पूरा यहाँ पर हो चुका है. कंप्लीटली एक एपिसोड यहाँ पर होगा, किष्किंधा कांड. इट वॉज अ किष्किंधा. किष्किंधा मतलब बॉर्डर्स के बीच में छोटा छोटा गुफा रहता होगा. वो गुफा में
त्रेता युग में वानर सेना रहते थे, वो जगह का नाम आया किष्किंधा। प्रभु को प्रवेश द्वार रहते, इस आर्किटेक्चर का नाम कहते गोपुरम। गो मतलब गाय होता है, हिंदू धर्म में सारा भगवान देवी लोग गाय में रहता है, इसलिए एक्चुअली इनकी वजह से ऊपर का स्ट्रक्चर कोलैप्स हो चुका है। जब ये इंटैक्ट रहता है ना, ऊपर दोनों कॉर्नर पे ऐसा गाय का सींग देता है, उसको कहते हैं गो। पुरा मीन्स विलेज ऑफ द गॉड्स। इस प्रवेश द्वार से अंदर गया तो वी आर गोइंग टू सी द गॉड्स विलेज, इसीलिए दक्षिण भारत में द्रविडियन आर्किटेक्चर में गोपुरम का कॉन्सेप्ट लेके आया। इकडे आम्ही विजय विठ्ठला मंदिरच्या मध्ये जातोय। गाईड करून खूप चांगली माहिती मिळतेय, तुम्हाला मी पुढे दाखवतो की ते काय काय माहिती देतात। इकडे मध्ये आहे ना खूपच सुंदर स्ट्रक्चर आहेत, खूप सुंदर। इकडे माझ्या मागच्या साईडला आता आधी आम्हाला गाईड माहिती देणार आहेत, त्यानंतर आम्ही ही जागा पूर्ण एक्सप्लोर करणार आहे। मराठी भाषा में आता है। विट मतलब ब्रिक्स होता है, अला ब्रिक्स के ऊपर कृष्ण भगवान शिला होता है। वो महाराष्ट्र पंढरपुर में जो टेम्पल है ना, विठल मंदिर, वो मंदिर तोड़ने के लिए 1435 में अहमदनगर सुल्तान्स बार बार ट्राई करते रहते। उसी समय उस मूर्तियों को प्रोटेक्शन करना सोचा था उन्होंने। प्रोटेक्शन करने के लिए एक पावरफुल राजा होना चाहिए और साम्राज्य होना चाहिए। उसी समय एक पावरफुल हिंदू साम्राज्य साउथ इंडिया में विजय नगरा साम्राज्य, उनको विश्वास था यहाँ पर मूर्ति लेके जाके दिया तो दे डेफिनेटली प्रोटेक्ट इट। इसलिए 1435 में पांडुरंग भक्त लोग महाराष्ट्र से पंढरपुर से मूर्ति लेकर यहाँ का राजा प्रौढ़ा देवराय को सरेंडर करता है। 1435 में यहाँ पे विठल मंदिर का गर्भगृह निर्माण होता है। वो मूर्ति 1435 से 1518 तक यहीं पे था। बाद में भानुदास महाराष्ट्र से आके कृष्ण देवराय को रिक्वेस्ट करके उनका ओरिजिनल मूर्ति यहाँ से वापस लेके चलते महाराष्ट्र, सेम जगह में वापस प्रतिष्ठापन करते हैं, इसलिए कान्नाडु विठलू बोलता है सब। ये मंदिर एम्प्टी होता है। सो कृष्ण देवराय तिरुपति से नया मूर्ति बनवा के लेकर यहाँ पर प्रतिष्ठापन किया था। वो मूर्ति बहमनी सुल्तान युद्ध में तोड़ डाला। उनका मेन टारगेट था टेम्पल्स बिकॉज ऑफ द 3 रीजंस। एक रीजन, टेम्पल्स आर गेट टुगेदर पॉइंट टू हिंदू रिलीजन। उसका यूनिटी ब्रेक करना है तो वहां का मूर्ति खंडित करना, लोगों ने जाने के लिए मना करता है। सेकेंड रीजन, टेम्पल वाज मेन ट्रेजरी पॉइंट होता है। मूर्तियों के नीचे नवरत्न लगाकर प्रतिष्ठापन करते थे। हुंडी बॉक्स रहता होगा। तब के जमाने में बहुत सारा लोग टेम्पल को आते थे, बहुत तो ज्वेलरी पहन के आते थे। दे वांट टू शो देयर रिचनेस। में गए तो अपोजिट दिशा में नंदी रहता है, विष्णु भगवान का टेम्पल पे गरुड़ा मूर्ति रहते हैं। बट यहाँ पर आप देख रहा है, ये विष्णु टेम्पल था ना, वहीं पे गरुड़ा टेम्पल रहना, उसका बदल स्टोन चैरेट देख रहा है। क्योंकि इस मंदिर डेवलपमेंट करने के समय राजा श्री कृष्ण देवराय ओडिशा साम्राज्य के ऊपर दंड यात्रा चलते हैं। क्योंकि ओडिशा का राजा गजपति प्रताप रुद्रा कृष्ण देवराय का फादर रूलिंग करने के समय बहमनी सुल्तान के साथ मिलके विजयनगर साम्राज्य के ऊपर बहुत सारा बार लड़ाई करके आंध्र प्रदेश में राजमहेंद्री, पेनगुंडा, विनुगुंडा, कोंडपल्ली, नागार्जुनकोंडा ऐसा 5 जगह कब्जा किया था उन्होंने। उनका विरुद्ध प्रतिकार लेना सोच के यहाँ से ओडिशा तक चल के 1513 से 1517 तक लड़के फाइनली गजपति प्रताप रुद्र को हरा के उनका बेटी जगन मोहिनी के साथ शादी होकर वहां से लौटने के समय कृष्ण देवराय ओडिशा में कोणार्क में सन टेम्पल देखा था। ओडिशा कोणार्क सन टेम्पल देखकर इंस्पायर होके यहाँ पे चैरेट बनाया कृष्ण देवराय। The temple was the chariot was indication of victory on Orissa state. श्री कृष्ण देवराय को ऑफिशियली 3 रानी लोग थे, तिरुमला देवी, चिन्ना देवी एंड जगन मोहिनी। सेकंड क्वीन चिन्ना देवी फेमस क्लासिकल डांसर था। भगवान विष्णु भगवान को डांस समर्पण करने के लिए राजा श्री कृष्ण देवराय इस मंदिर में रानी के लिए संगीत मंडप बनवाया। These are the musical pillars. उसी समय एक आर्किटेक्ट था, उनका नाम शराबैया बोल के। उनका नॉलेज में यहाँ पे सराउंडिंग में जो स्टोन दिख रहे हैं ना, इग्नियस स्टोन्स, इसमें ज्यादा मिनरल और आयरन कंटेंट्स है, इसलिए लोकल स्टोन यूटिलाइज करके यहाँ पे म्यूजिकल पिलर्स बनाया।
आपको सामने जो पहला पिलर दिख रहा है ना, वो फाउंडेशन के ऊपर जो पिलर टोटली 11 फीट है वो। एग्जाम्पल सर, एक मिनट, यहाँ से वो लिंटल तक एक ही पीस का स्टोन है, मोनोलिथिक। एक बिग पिलर पे छोटा छोटा कॉलम्स का कार्विंग किया हुआ है, उसका ऊपर वुडन स्टिक्स लेकर बजाए तो आवाज निकालता है। ऐसा टोटली 56 पिलर्स है, 1 2 3 4 5 ऐसा 56 पिलर्स है। हर पिलर पे डिफरेंट टाइप ऑफ म्यूजिकल नोट्स आने के लिए आप ऑब्जर्व कर सकते हैं। पहला पिलर पे 16 कॉलम्स बनाए, दूसरे पिलर पे आप 16 नहीं देख सकते, उस पे 7 है, इस पे 9 है, ठीक है। वो पिलर का हाइट देखिए, ये पिलर का हाइट, ये पिलर का हाइट अलग अलग है। पिलर के बीच में डिस्टेंस देखिए, थिकनेस देखिए, डिजाइन देखिए, टोटली डिफरेंट है। 56 पिलर पे 56 डिफरेंट टाइप ऑफ म्यूजिक नोट इन्वेंट किया हुआ है उन्होंने फ्रॉम स्टोन। कल्याण उत्सव मंटप, हर साल विठला और रुक्मिणी मूर्ति का लग्न का महोत्सव होता था। उसी समय उत्सव मूर्ति मंदिर से लेकर कर यहाँ पे सो बीच में सर्कल दिख रहा है ना, वहां पे बिठाते थे मूर्ति। यूजुअली गॉड गॉडेसेस का मैरिज सेलिब्रेशन होता है ब्रह्मा मुहूर्त में, मॉर्निंग 3:30 AM से बिफोर सनराइज। उस समय जो रेगुलर उन्होंने लैंप यूज करते थे, बट वो स्पेशल सेलिब्रेशन होता है, अकेशनली साल में एक बार होता है, इसलिए थोड़ा स्पेशल लाइट मिलना चाहिए सोच के यहाँ पर याली कलाकृति दिख रहा है ना आपको, लाइन का मुंह में टंग दिख रहा है ना, टंग का बीच में डायमंड स्टोन्स रखते थे। लाइन का आगे का फ्रंट लेग्स है ना, दोनों के बीच में दिया रखते थे। दिया का लाइट डायमंड को टच होने के बाद डायमंड से लाइट रिफ्लेक्ट होता था। ऐसा 16 पिलर है, 16 पिलर पे 16 डायमंड स्टोन, 16 लैम्प। जस्ट इमेजिन 500 years ago how glory it was. They were advanced than us. आमच्यासोबत पूर्ण दिवस गाईड राहणार आहेत आणि ते आम्हाला प्रत्येक जागेची खूप चांगल्या प्रकारे माहिती देत आहेत. ती माहिती मिळाल्यानंतर या स्ट्रक्चरकडे आपण जेव्हा बघतो ना, तेव्हा आपल्याला समजतं की आधीच्या काळामध्ये हे जे साम्राज्य होतं ते कसं होतं. शिवलिंगम विथ कोबरा हेड, किंग कोबरा अँड फ्लाइंग हनुमान. इथून आतमध्ये आम्ही मंदिरमध्ये जातोय. वाह, इकडे मला वाटतं की हे सभामंडप असेल. मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला विजय विठ्ठला टेम्पल मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि येणाऱ्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण पाहणार आहोत महानवमी डिब्बा, जिथे दक्षिण भारतातील सर्वात मोठा दसरा महोत्सव व्हायचा.